मराठी, ते धडक ते धडक. नागरिकांनो, डायलिसिसची सेवा पूर्णपणे मोफत. भिवघाट येथील सर्वात मोठ्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत आता डायलिसिस सेवा पूर्णपणे मोफत होणार. अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा. विटेकरांनो, तुमच्यासाठी मेगा डिस्काउंट ऑफर. 20 वर्षांपासून ग्राहकांचा विश्वास जपणाऱ्या मध्यवर्ती बुक सेलर्स कडून धमाकेदार ऑफर. क्लासमेट आणि नवनीतच्या ब्रँडेड वह्यांवर तब्बल 25% सूट, तर अन्य कंपनीच्या वह्यांवर देखील 50% पर्यंतची मोठी सूट. एवढेच नव्हे तर 2500 रुपयांच्या खरेदीवर मिळणार आकर्षक भेटवस्तू एकदम फ्री. त्वरा करा, विट्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मध्यवर्ती बुक सेलर्सच्या धमाका ऑफरचा लाभ घ्या. संपर्क आपल्या स्क्रीनवर. विट्यात मायाक्कल नगर येथे खून झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय. झोपेत असलेल्या तरुणाच्या डोक्यात लाकडी दांडक्याने हल्ला करून त्याचा खून करण्यात आलाय. बांधकामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या 2 परप्रांतीय तरुणांच्या वादात हा खून झालाय. उत्तर प्रदेश येथील राजवन कुमार असे मृत तरुणाचे नाव आहे. तर या हल्ल्यानंतर आरोपी अशोक कुमार घटनास्थळावरून पसार झालाय. त्यामुळे पसार हल्लेखोरांच्या तपासासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. ग्रीन हार्वेस्ट नैसर्गिक पेंडीयुक्त खत. नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. ग्रीन हार्वेस्ट. मायाक्कल नगर येथे नवीन घराच्या बांधकामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या 2 परप्रांतीय तरुणांमध्ये झालेल्या वादातून एकाने दुसऱ्या तरुणाच्या डोक्यात लाकडी दांडक्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात सदर तरुणाचा मृत्यू झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशातील राजवन कुमार असे मृत तरुणाचे नाव असून अशोक कुमार हा संशयित आरोपी हल्ल्यानंतर घटनास्थळावरून पसार झाला आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की मायाक्कल नगर येथे सेवानिवृत्त अधिकारी दयानंद साबळे यांच्या नवीन घराचे बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी उत्तर प्रदेशातील 4 तरुण फरशी बसवण्याचे काम करत आहेत. यापैकी अशोक कुमार आणि राजवन कुमार या दोघांमध्ये काही कारणावरून वाद सुरू झाला. वादानंतर राजवन कुमार झोपला असताना अशोक कुमार याने त्याच्या डोक्यात लाकडी दांडक्याने हल्ला केला. या हल्ल्यात राजवन कुमार गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. दरम्यान हल्ल्यानंतर संशयित आरोपी अशोक कुमार घटनास्थळावरून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत त्याचा शोध सुरू केला आहे. तर उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार, पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे, पोलीस उपनिरीक्षक अभिजित कणसे यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला. तसेच मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळाची पाहणी करून आवश्यक पुरावे संकलित करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान पसार झालेल्या अशोक कुमारचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध ठिकाणी तपास व शोध मोहीम सुरू करण्यात आली असून या घटनेमागील नेमके कारण काय होते याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. लग्न बस्त्याची खरेदी करायचे आणि आपल्या प्रियजनांना दर्जेदार फर्निचर आणि भांड्यांचा आकर्षक सेट एकदम माफक दरात गिफ्ट द्यायचाय तर आता विट्यातील बालाजी फर्निचर मॉल मध्येच आपली खरेदी करा. बालाजी फर्निचर मॉल, लग्न बस्त्याचे माहेर घर. पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय, मायनी रोड, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर.